तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे आय-टी-आयचे फॉर्म आता सुरू झालेले आहे. तर 2024 तर आज घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून लॅपटॉप पीसीवरून कशाप्रकारे तुम्ही तुमचा आय-टी-आयचा फॉर्म भरू शकता व फॉर्म भरताना कोणती चूक करायची नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे. तर इथं तुम्हाला तुमचं जे काही नवीन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. तर हे लॉगिनचं पेज आहे किंवा तुम्ही क्रोम ब्राउझरवर टाकल्यानंतर यावरती याल. तर इथं नवीन रजिस्ट्रेशनसाठी न्यू रजिस्ट्रेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला 5 स्टेप कंप्लीट करायचे आहेत. तर त्यामध्ये कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन असं तुम्हाला इंटरफेस दिसेल. तर आपण जे महाराष्ट्रामध्ये राहतो तर पहिलं जे ऑप्शन आहे इथं महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी आणि हाय सेकंडरी एज्युकेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर तुम्ही अदर स्टेटचे असेल तर जे काय अदरवरती क्लिक करून तुमचं जे स्टेट आहे स्टेट बोर्ड आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तर आपलं महाराष्ट्र आहे तर इथं आपण महाराष्ट्र सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर इथं आपला 10वीचा जे काही मार्कशीट नंबर आहे जे की 10वीच्या मार्कशीटवरती तुमच्या असेल ते तुमचा शीट नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्यानंतर कोणत्या इयरमध्ये तुम्ही पासआउट झाला ते इयर सिलेक्ट करायचं आहे जे की 10वीच्या मार्कशीटवरचंच तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर परीक्षेचं जे काही महिना आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर मार्च आहे मे आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे. त्यानंतर 10वीच्या मार्कशीटनुसारच तुमची माहिती इथं भरायची आहे. तर त्यामध्ये तुमचं फर्स्ट नेम आणि आडनाव ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर फर्स्ट नेम लास्ट नेम त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थित चेक करून टाका. त्यानंतर एक मोबाईलवरती OTP येईल. त्यानंतर ईमेल ID त्यानंतर इथं तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर येईल. रजिस्ट्रेशन नंबर आणि हा इथला जे काय आपण पासवर्ड टाकणार आहे ते तुम्हाला इथं टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. कॅप्चा टाकायचा आहे. त्यानंतर रजिस्टर्ड यावरती जे क्लिक करायचं आहे. तर आपलं जे काही रजिस्ट्रेशन आहे तिथं सक्सेसफुली होईल. काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आता आपण आपली जे काही डिटेल्स आहे इथून फिलअप करून घेणार आहे. तर मी इथं माझी संपूर्ण डिटेल्स फिल केल्यानंतर इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकल्यानंतर टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायची आहे. तर त्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. तर आता आपला जो काही मोबाईल नंबर आहे ते व्हेरीफाय होईल. तर मी जो थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन व्यवस्थितरित्या भरून घ्या. तर व्हेरिफिकेशन इज सक्सेसफुल आपलं झालेलं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला आपला जो काही कॅप्चा आहे टाकल्यानंतर आपला जो काही रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या मोबाईलवर सुद्धा येऊन जाईल. तर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर आणि आपण जे काही पासवर्ड इथं टाकला होता रजिस्ट्रेशन करताना ते तुम्हाला इथं टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं. तर इथं कॅन्डिडेट लॉग इनचा एक ऑप्शन दिसेल. तर इथं सर्व अपडेट्स तुम्हाला ITIबद्दल ॲडमिशनला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे फेऱ्या कशाप्रकारे होतील सर्व व्हिडिओज तुम्हाला चॅनलला बघायला मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर इथं आपला जो काही रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. तर इथून आपली जी काही प्रोफाईल आहे ती इथून लॉग इन होऊन जाईल. तर प्रोफाईल लॉग इन झाल्यानंतर इथं जे काही सर्व अपडेट्स ITIबद्दल मिळत जातील. तर इथं तुम्हाला आपलं जे काही नवीन अपडेट आलेले आहे ते सुद्धा व्हिडिओमध्ये पाहणारच आहे. तर इथं ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजमध्ये येऊन तुम्ही तुमचं अलॉटमेंट लेटर ॲडमिशनबद्दल सर्व माहिती चेक करू शकता. तर आता ॲप्लिकेशन फॉर्म यावरती ज्या क्लिक करायचं आहे जेणेकरून आपला जो काही फॉर्म आहे ते इथं भरायचा आहे. तर इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे. तर थोडी इन्फॉर्मेशन पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला इथं भरायची आहे. तर आपली जी काही माहिती भरलेली आहे ती ऑटोमॅटिकली इथं येऊन जाईल. तर आता आपल्याला आपला जो काही जेंडर आहे ते जेंडर सिलेक्ट करायचं आहे. मेल आहे फिमेल आहे ते जेंडर इथं तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमचं रिलिजन म्हणजे तुमचा जो काही धर्म आहे हिंदू आहे मुस्लिम आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कॅटेगरी SC आहे ST आहे ओपनमध्ये भरायचं आहे OBC आहे EWS आहे. तुम्हाला ज्यामध्ये तुमचा फॉर्म भरायचा आहे तर तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जात विचारण्यात येईल. तुमच्या कास्टनुसार तुम्ही तुमची जी काही जात आहे तिथं टाकून घ्या. त्यानंतर इथं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल नॉन क्रिमिनल आहे की नाही. जर तुम्ही नॉन क्रिमिनल जर असेल तर तुम्हाला येस करायचं आहे. नसेल जर तुम्ही नो केलं तर तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं ओपनमध्ये जाईल. तर इथं तुम्हाला येसच राहू द्यायचं आहे. त्यानंतर तुमचा जो काही सर्टिफिकेट आहे ते काढून घ्या. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट तुमचं कितीमध्ये आहे 1 लाखाच्या आत आहे 1 लाखाच्या वर आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पेज यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर ITIच्या जर फॉर्ममध्ये जर काही चुकी झालेली असेल तर तुम्ही फॉर्म एडिट कशाप्रकारे करायचं यावरती सुद्धा सविस्तर व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर आता आपला जो काही ॲड्रेस आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे तालुका आहे गावाचे नाव त्यानंतर पिनकोड ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याचप्रमाणे वरीसुद्धा खालच्या बॉक्समध्ये ॲड्रेसमध्ये तुम्हाला तुमचा जो काही आधारवरचा ॲड्रेस आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जी काही 10वीची डिटेल्स आहे मार्कशीटनुसार ते तुम्हाला इथं फिलअप करायची आहे. त्यानंतर तुम्ही जर अनाथ असाल तर त्याच्याबद्दलसुद्धा तुम्हाला येसवरती क्लिक करून माहिती भरायची आहे. जर अनाथ नसाल तर नोवरती क्लिक करून समोरची माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे. त्यानंतर आता 10वीच्या मार्कशीटनुसार जे काही वडिलांचे फर्स्ट नेम तुम्हाला इथे टाकायचे आहे. त्यानंतर मदर्स नेम जे काही मार्कशीटनुसारच तुम्हाला आईचे नाव तुमच्या मार्कशीटवर जसे असेल तसे तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं इथं लास्ट नेम जसेच्या तसे तुम्हाला इथं टाकायचं आहे.
तर ही जी इन्फॉर्मेशन आहे आपण व्यवस्थितरित्या मार्कशीटनुसार भरून घ्या. त्यानंतर तुमचा व्यवसाय सेल्फ एम्प्लॉईड आहे की वडील काय काम करतात काय नाही ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. आई हाऊसवाईफ आहे तर आपण जे नॉन एम्प्लॉईड केलं तरी चालेल. त्यानंतर वडील जर काम करत असेल तर एम्प्लॉईड करून तुमचं जे काही उत्पन्न वार्षिक उत्पन्न आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. 1 लाखाच्या आत आहे की नाही आहे. त्यानंतर आपलं जो काही स्टेट आहे, त्यानंतर तुमचं जो काही डिस्ट्रिक्ट आहे, आदिवास जे काही तुम्हाला इथं तुमची बेसिक माहिती तुम्हाला इथं फिल करायची आहे. तर आपलं जे काही स्टेट आहे ते ऑटोमॅटिकली इथं सिलेक्ट होऊन येऊन जाईल. त्यानंतर आपला जो काही जिल्हा आहे, डोमिसाईल जो काही डिस्ट्रिक्ट आहे, त्यानंतर आपला जो काही तालुका आहे तालुका सिलेक्ट करून नेक्स्ट पेजवरती आपल्याला क्लिक करायचं. तर आपण संपूर्ण डिटेल्स भरून नेक्स्ट पेज यावरती जे क्लिक करणार आहे. तरीसुद्धा काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. त्यानंतर इथं तुम्हाला जे काही आपण आरक्षण श्रेणीतून अर्ज करू इच्छिता का, त्या संबंधित माहिती आहात का, संबंधित आहात का, ते जर असेल तर यसवरती क्लिक करून तुम्हाला त्याची जी काही कॅटेगरी आहे ती इथं निवडायची आहे. त्यानंतर डिसेबिलिटी म्हणजे तुम्ही अपंग वगैरे आहेत का, असेल तर किती टक्केवारी आहेत, त्यानंतर अपंगाचा कोणता प्रकार आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. नसेल तर नोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर यामध्ये संपूर्ण कॅटेगरीजबद्दल तुम्हाला तुमच्या जे काही सर्टिफिकेटवरती मिळून जाईल. नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे काही इथं ड्रायव्हिंग जे काही तुम्हाला तुमच्याकडे सर्टिफिकेट वगैरे आहे का ते तुम्ही त्या परीक्षेमध्ये पास झालेलं असेल तर यसवरती क्लिक करायचं आहे. नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला स्पोर्टवरती जर तुम्ही क्लिक केला तर तुम्हाला डिस्ट्रिक्ट, स्टेट, सब डिस्ट्रिक्ट तुम्हाला ज्यामध्ये जर सर्टिफिकेट असेल स्पोर्टबद्दल तर असेल तर यस करायचं, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बालगृहामधून जर तुम्ही उत्तीर्ण झालेलं असेल यसवरती क्लिक करून त्याची जी काही डिटेल्स आहे ते तुम्हाला इथं द्यायची आहे. नसेल तर नोवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता तुम्हाला शाळेच्या बद्दल तुमच्या जे काही प्रवेशाबद्दल तुम्हाला इथं माहिती द्यायचं आहे. जी की तुमची 10वी कोणत्या जिल्ह्यांमध्ये झाली व तुमची शाळा कोणत्या तालुक्यामध्ये आहे व कोणत्या गावामध्ये आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर इथं माझी जी काही डिटेल्स आहे तर मी जे संपूर्ण डिटेल्स आहे तर इथं डेमोसाठी फिल करत आहे. तुम्ही तुमची डिटेल्स व्यवस्थितरित्या फिल करून घ्या. तर इथं तुम्हाला तुमचे जे काही 10वीचे कुठे झालेले आहे, कोणतं स्टेट आहे, तालुका, जिल्हा, गाव, त्यानंतर तुमचं जे काही टेक्निकल वगैरे झालेलं आहे का ते तुम्हाला इथं विचारण्यात येईल. तर इथं तुम्हाला टेक्निकल जर घेतलेलं असेल तर यसवरती क्लिक करायचं आहे, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अपंग श्रेणी तुम्हाला इथं जर असेल तर यसवरती क्लिक करून तुम्ही तुमची देऊ शकता, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे. तर तुम्हाला जे काही 10वीमध्ये विज्ञान विषय होता का जर असेल, त्यानंतर विज्ञान आणि गणित विषय जर असेल तर होयवरतीच क्लिक करायचं आहे, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. तर आपला होय म्हणजे आपल्याला जे आहे दोन्ही सब्जेक्ट होते तर आपण यसवरती क्लिक करणार आहे. त्यानंतर आता आपले टोटल गुण तुम्हाला इथं टाकायचे आहे. तर कितीपैकी किती मार्क पडले तर ॲटोमॅटिकली कॅल्क्युलेशन होऊन इथं येऊन जाईल. तर इथं टक्केवारीमध्ये कमी जास्त असू शकते कारण की त्यामध्ये ज्या सब्जेक्टमध्ये कमी पडलेले आहेत ते मार्क्स अशामध्ये धरले जात नाही. तर तुमचं जे काही क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर इथून संपूर्ण डिटेल्स तुम्ही व्यवस्थितरित्या फिल करून घ्या. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल. तर टक्केवारी तुम्ही बघू शकता इथं कमी भरलेली आहे तर काही हरकत नाही. तर तुमचं जे काही ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला कमी मार्क आहे तिथं कॅल्क्युलेट करून येणार आहे. तर तुम्हाला जे काही इथं तुम्हाला विचारण्यात येईल की यापूर्वी तुमचा ITI जर झालेला असेल तर त्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायची आहे. नसेल तर नोवरती क्लिक करून तुम्ही तुमचा जो काही नेक्स्ट पेजवरती क्लिक करू शकता. तर ITIबद्दल त्यानंतर ऑप्शन फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे, त्यानंतर सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला चॅनलला बघायला मिळेल. तर इथं तुम्हाला नोवरती क्लिक करून आपण नेक्स्ट पेजवरती क्लिक करणार आहे. तर आपला जो काही फॉर्म आहे ते आता शेवटच्या स्टेपवर आलेला आहे. त्यानंतर मूळ जिल्हा जे आहे तर आपला जो काही जिल्हा आहे तिथं जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर हे जे एक नवीन ऑप्शन आलेलं आहे जे की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी इथं लागणार आहे. तर तुम्ही कुठे जाऊन तुम्ही तुमची जी काही अर्जाची स्थिती चेक करणार आहात ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. जर मी वाशिम जिल्ह्याच असेल तर मी कुठे जाऊन व्हेरिफिकेशन करून मी माझे ऑप्शन फॉर्म इथं फिलअप करू शकतो. जवळचा एखादा ITI जे सिलेक्ट करून घ्या. तर मी एखादा जवळचा ITI जे इथं सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे, तालुका आहे, त्यानंतर कोणत्या ITIवरती जाऊन तुम्ही जवळचा जे काही तुम्हाला जवळ पडेल ते क्लिक करून तुम्ही तुमचं जे काही पेमेंट आहे, जे की आता मी OBCमधून भरलेला आहे तर मला ते 100 रुपयाचं ऑप्शन येईल. त्यानंतर जर अदर कास्ट भरला तर किंवा जनरलमध्ये टाकला किंवा ओपनमध्ये टाकला तर मला 150 रुपये इथं पेमेंट भरावं लागणार आहे. तर मी माझा UPI ID टाकून माझं जे काही पेमेंट आहे तिथून पेमेंट करून घेणार आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे तिथून प्रिंटआउट करून घ्या. तरीसुद्धा तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन किंवा फॉर्ममध्ये जर काही चुकी झालेली असेल ते सुद्धा तुम्ही दुरुस्ती करू शकता, काही अडचण नाही. तर ITIबद्दल सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला चॅनलला बघायला मिळेल स्टेप बाय स्टेप. त्यानंतर सर्व व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर इथं नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं आहे.
नेक्स्ट पेजवरती क्लिक केल्यानंतर आपला जो काही फॉर्म आहे ते अशा प्रकारचे दाखवेल की तुम्हाला तुमची जी काही PDF आहे ती हिंदीमध्ये हवी की इंग्लिशमध्ये. तुम्ही कोणतेही एखादं सिलेक्ट करून तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो काही ITचा फॉर्म आहे ते घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉप PCवरून भरू शकता. काही अडचण असेल ITबद्दल किंवा फॉर्ममध्ये जर काही तुम्हाला बदल करायचे असेल ऑप्शन फॉर्म, तर सर्व व्हिडिओज तुम्हाला चॅनलला बघायला मिळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.